Now next topic we are going to study is free body diagram. आता आपण कंडिशन्स पाहिलेले आहे की एखादा ऑब्जेक्ट जर मी कन्सिडर केला, तो सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, तुम्हाला भरपूर सगळे फोर्सेस इथे एक्झर्ट होतात. याच्यावर वेट एक्झर्ट होतो खालच्या डायरेक्शनमध्ये, नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट होते वरच्या डायरेक्शनमध्ये. इन द सेम मॅनर हा पण नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करतो खालच्या डायरेक्शनमध्ये. या व्यतिरिक्तही भरपूर सगळे फोर्सेस असतील. त्यामुळे याचे फोर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला खूप सगळे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यामुळे व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम, टू मेक द प्रॉब्लेम इझियर, वी resolve it in free body diagram. We simplify every problem by using a free body diagram. Okay, now while drawing free body diagram, we consider some assumptions. First of all, we are going to see these assumptions. Okay, the very first assumption is body is shown बाय पॉइंट मास. तुमच्या सिच्युएशनमध्ये कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, यू विल ऑलवेज रिप्रेझेंट इट बाय ए पॉइंट मास. यू विल रिप्रेझेंट इट बाय ए पॉइंट मास. सपोज तुम्हाला कार म्हटलं, देर इज ए कार, तुम्ही कार नाही ड्रॉ कराल किंवा कार कन्सिडर पण नाही कराल तुम्ही. यू विल जस्ट कन्सिडर द ऑब्जेक्ट ॲज पॉइंट. बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला वेगवेगळी ऑब्जेक्ट्स दिलेली असेल, ऑब्जेक्ट कुठलाही असो. व्हाईल ड्रॉइंग ए फ्री बॉडी डायग्राम, यू कन्सिडर द ऑब्जेक्ट ॲज ए पॉइंट मास. ओके, सो दिस इज फर्स्ट अजम्पशन. अजम्पशन नंबर 2, वी विल शो ऑल फोर्सेस acting on the object. Now this is important. खूप सगळे व्हरायटी ऑफ फोर्सेस आर ॲक्टिंग इन आवर सिच्युएशन, बट वी विल ओनली कन्सिडर दोज फोर्सेस विच आर ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट ही आपली सिच्युएशन आधीची पहा. हा ऑब्जेक्ट होता, इथे कुठकुठले फोर्सेस एक्झर्ट करत होते. याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि ॲट द सेम टाइम दी सरफेस ऑल्सो एक्झिस्ट नॉर्मल रिॲक्शन ऑन द following surface. Means there are 3 forces here. Now this is our object, we are talking about this. Okay, we will divide it into point charge of mass m, है ना. Which forces out of these 3 are acting on the object? ऑब्जेक्ट वर एक्झर्ट होणारे फोर्सेस कोणती आहे? पहिला mg ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑब्जेक्टवर एक्झर्ट होतो आहे, आणि दुसरा नॉर्मल रिॲक्शन हा ऑब्जेक्टवर एक्झर्ट होतो आहे. ऑब्जेक्ट कोणता फोर्स एक्झर्ट करतोय सरफेसवर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ठीक आहे. सो व्हाईल ड्रॉइंग फ्री बॉडी डायग्राम, व्हॉट वी विल कन्सिडर, वी विल शो ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, आपल्या ऑब्जेक्टवर कुठला फोर्स एक्झर्ट होतो आहे आपण फक्त त्याच्याबद्दलच बोलणार, बाकीच्या फोर्सेसशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ऑब्जेक्ट कुठल्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करत असेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. ठीक आहे. अँड थर्ड कंडिशन इज दॅट व्हाईल एक्झर्टिंग फोर्स वी नीड टू कन्सिडर ए रेफरन्स फ्रेम. आपण काय करतो, रेफरन्स फ्रेम कन्सिडर करतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेफरन्स फ्रेम? म्हणजे व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम और व्हाईल ड्रॉइंग डायग्राम वी कन्सिडर द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ही सिच्युएशन पाहणारा ऑब्झर्वर कुठे आहे आपण जनरली त्याची पोझिशन कन्सिडर करतो. म्हणजे आता एखादी लिफ्ट जर चालू असेल, लिफ्टमध्ये किंवा एखादी बस जर असेल, बसशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला, तर ऑब्झर्वर कुठे आहे? ऑब्झर्वर ग्राउंडवर असू शकतो, ऑब्झर्वर एखाद्या झाडावर बसलेला असू शकतो, ऑब्झर्वर बसच्या आतमध्ये असू शकतो. आणि जशी सिच्युएशन चेंज होते ना तशी फोर्सेसच्या व्हॅल्यूज किंवा कुठले फोर्सेस त्याच्यावर एक्झर्ट होत आहेत त्यांच्या व्हॅल्यूजसुद्धा चेंज होतात. त्यामुळे आपण जनरली काय करतो, वी कन्सिडर ए पर्टिक्युलर रेफरन्स फ्रेम टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू फोर्स
and we for that purpose we consider the position of observer. Observer कुठे आहे त्याला जनरली फ्रेम ऑफ रेफरन्सने आपण मेन्शन करतो, इंडिकेट करतो. फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सेप्ट आपण पुढे पाहणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की while solving such kind of problem we consider the position of observer. आणि एकापेक्षा जास्त ऑब्झर्वर्स जर प्रेझेंट असेल तर मोस्ट ऑफ द टाइम we choose observer on the ground. मॅक्सिमम कंडिशनसाठी आपण ऑब्झर्वर कुठला कन्सिडर करतो, ग्राउंडवर जो ऑब्झर्वर प्रेझेंट आहे त्या ऑब्झर्वरला आपण कन्सिडर करतो. हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आपल्याला सध्या माहिती नाही आहे हे काय आहे, फक्त लक्षात ठेवा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. पुढे जेव्हा आपण पाहू लॉ ऑफ इनर्शिया वगैरे जेव्हा आपण पाहू, लगेच पाहणार आहोत थोड्या वेळाने, म्हणजे हे 2-3 टॉपिक संपल्यावर, तर तेव्हा हे पॉइंट्स क्लिअर होतील आपले. ठीक आहे. सो these are some basic assumptions to draw a free body diagram. What are they? Number 1, the body is always shown by a point mass. Number 2, we will show all the forces acting on the object. Next, we will consider the force from a particular frame of reference. That is, we will consider the force from the observer's point of view, and most of the time we choose observer that is present on the ground. Okay, now we will try to draw a free body diagram for a very basic condition. एक अतिशय बेसिक कंडिशन आपण कन्सिडर करू, त्याच्यासाठी फ्री बॉडी डायग्राम आपण काढायचा प्रयत्न करू. पहा, एक सरफेस आहे. या सरफेसवर आपण काय केलं आहे, रिजिड सपोर्ट, एक टेबल आहे. एका टेबलवर एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ऑब्जेक्टचं मास आहे m. ओके, ही सिच्युएशन आहे. याच्यावर फोर्सेस कुठले कुठले ॲक्ट होतात. पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठले फोर्सेस वी आर टॉकिंग अबाउट, फोर्सेस ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट ओनली, नॉट एनी अदर फोर्स. पहिला फोर्स ॲक्ट होतो याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरा सरफेसने एक्झाइट केलेला नॉर्मल फोर्स. बरोबर. याला फ्री बॉडी डायग्राममध्ये कन्वर्ट करा. मास रिप्रेझेंटेड बाय सिंपल पॉइंट. ओके, वेट इज ॲक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन and normal reaction is acting in upward direction. Okay, so this is free body diagram for this situation. ठीक है. We will consider the second case. एक inclined plane आहे घसरगुंडी सारखा. ओके, आणि त्याच्यावर एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ऑब्जेक्टचं मास आहे m. ओके, बोला, व्हॉट विल बी द सिच्युएशन. या एमवर पुन्हा 2 फोर्सेस ॲक्ट होतोय. पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मला सांगा, ऑब्जेक्ट असा आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा ॲक्ट होईल का, नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज ॲक्टिंग टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. तर ऑब्जेक्ट कुठेही ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या सेंटरकडे म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच नेहमी लक्ष ठेवा. mgची डायरेक्शन इज ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन mg. आणि नॉर्मल रिॲक्शन सरफेसला परपेंडिक्युलर असतो. आपला सरफेस हा आहे, मग या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन विल बी लाईक दिस. ठीक आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ नॉर्मल. सो हाऊ विल यू ड्रॉ फ्री बॉडी डायग्राम. दिस इज मास m, weight is acting in downward direction and normal force is acting in this direction. Okay, so this is free body diagram for this particular condition.